नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकता. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण आहेत, प्रियजन आहेत, त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत नॉन स्टॉप टॉप 25 सरावाची वाक्ये, भाग क्रमांक 77. पहिलं वाक्य बघूया. तिने डोळे मिटून घेतले किंवा ठेवले. तिने डोळे मिटून घेतले किंवा ठेवले. वाक्य आहे ना, शी केप्ट हर आईज क्लोज्ड. शी केप्ट हर आईज क्लोज म्हणजे तिने डोळे बंद केले. त्याच्यानंतर दुसरं वाक्य, आम्हाला तिच्याबद्दल सहानुभूती वाटली. आम्हाला तिच्याबद्दल सहानुभूती वाटली. वाक्य आहे ना, वी फेल्ट सिम्पथी फॉर अस. वी फेल्ट सिम्पथी फॉर हर. आता तिच्याबद्दल म्हणजे फॉर हर, सिम्पथी वाटणे म्हणजे सहानुभूती वाटणे. वी म्हणजे आम्हाला, फेल्ट म्हणजे वाटणे, म्हणून वी फेल्ट सिम्पथी फॉर हर. भूतकाळाचं वाक्य आहे त्याच्यामुळे फेल्ट झालेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघा, तिला तिच्या मर्यादा माहीत आहेत. तिला तिच्या मर्यादा माहीत आहेत. वाक्य ना, शी नोज हर लिमिटेशन. शी नोज हर लिमिटेशन. नोज म्हणजे माहीत असणे, हर लिमिटेशन म्हणजे तिच्या मर्यादा. मर्यादा म्हणजे लिमिटेशन्स यूज केले आहे, लक्षात घ्या. शी नोज हर लिमिटेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं वाक्य, तिची पुस्तके चांगली विकली जातात. तिची पुस्तके चांगली विकली जातात. वाक्य येणार, हर बुक सेल प्रिटी वेल. हर बुक सेल प्रिटी वेल म्हणजे तिची काय जातात, चांगली विकली जातात, असं आहे वाक्य. त्याच्यानंतर पाचवं वाक्य बघा, तिने त्याचा चावा घेतला. तिने त्याचा चावा घेतला. वाक्य ना, शी बीट हिम. शी बाईट म्हटलं तरी चालेल, चावा घेतला म्हणजे लक्षात घ्या, चावा घेतला म्हणजे बीट झालेला आहे. त्याचं कारण म्हणजे बाईट असतं. बाईट वर्तमान काळात आहे, इथे घेतला आहे. घेतला आहे म्हणजे ऑब्व्हियसली सेकंड येणार, व्हर्ब टू येणार, म्हणून इथे बीट झालेला आहे. शी बीट हिम. शी बीट हिम म्हणजे चावा घेतला. त्याच्यानंतर सहावं वाक्य, ती दयाळू आहे. ती दयाळू आहे. वाक्य ना, शी इज काइंड. शी इज काइंड. काइंड असणे म्हणजे दयाळू असणे. त्याच्यानंतर नेक्स्ट सातवं वाक्य, तिने त्याच्यावर दावा ठोकला. तिने त्याच्यावर दावा ठोकला. वाक्य ना, शी स्यूड हिम. शी स्यूड हिम. स्यूड म्हणजे दावा ठोकणे, लक्षात घ्या. स्यूड म्हणजे दावा ठोकणे, म्हणून शी स्यूड हिम. त्याच्यानंतर आठवं वाक्य, ती त्याची पूजा करते. ती त्याची पूजा करते. आता वाक्य आहे साध्या वर्तमान काळात. इथे शी आहे, एक वचन आहे, सिंग्युलर आहे, त्याच्यामुळे व्हर्ब्सला SES लागणार. त्याचप्रमाणे ॲडोर्सला S लागलेला आहे. शी ॲडोर्स हिम. शी ॲडोर्स हिम. S लागलेला आहे कारण सिंग्युलर आहे, करता म्हणून. त्याच्यानंतर नववं वाक्य, तिने त्याला गुदमरवलं. तिने त्याला गुदमरवलं किंवा गुदमरवले. वाक्य ना, शी चॉक्ड हिम. शी चॉक्ड हिम म्हणजे तिने काय केलं, गुदमरवले त्याला. शी चॉक्ड हिम. इथे भूतकाळ आहे म्हणून डी लागलेला आहे, ईडी लागलेला आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर 10वं वाक्य, ती आता बाहेर आहे. ती आता बाहेर आहे. वाक्य ना, शी इज आउट नाव. शी इज आउट नाव. आउट नाव म्हणजे आउट म्हणजे बाहेर आणि नाव म्हणजे आता. शी इज आउट नाव. त्याच्यानंतर 11वं वाक्य, ती श्रीमंत दिसते. ती श्रीमंत दिसते. वाक्य ना, शी सीम्स रिच. शी सीम्स रिच. दिसते, दिसतेसाठी सीम्स झालेलं आहे, लक्षात घ्या. कशाला,
तर SES बिकॉज ऑफ सिंग्युलर, बिकॉज ऑफ सिंग्युलर करता सब्जेक्ट आहे म्हणून, सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून त्याला S लागलेलं आहे. त्याच्यानंतर 12 वाक्य. ती धावपट्टू आहे, ती धावपट्टू आहे. वाक्याना शी इज अ रनर, शी इज अ रनर. त्याच्यानंतर 13 वाक्य. ती ठाम आहे, ती ठाम आहे. वाक्याना शी इज असर्टिव्ह, शी इज असर्टिव्ह. असर्टिव्ह असणे म्हणजे ठाम असणे, एका निर्णयावर निश्चयावर ठाम असणे, म्हणून असर्टिव्ह यूज झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 14 वाक्य. तिने त्याला जोरात मारले, तिने त्याला जोरात मारले. वाक्याना शी हिट हिम हार्ड, शी हिट हिम हार्ड. हार्ड म्हणजे जोरात मारणे आणि मारलेसाठी हिट आहे. शी हिट हिम, हिम म्हणजे त्याला, तिने म्हणून करता येतो, सब्जेक्ट येतो, म्हणून शी सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर हिट आहे, त्याच्यानंतर हिम त्याला म्हणून, आणि हार्ड म्हणजे जोरात. त्याच्यानंतर 15 वाक्य. ती जिद्दी आहे, ती जिद्दी आहे. वाक्याना शी इज ऑब्स्टिनेट, शी इज ऑब्स्टिनेट. म्हणजे ऑब्स्टिनेट म्हणजे जिद्दी, लक्षात घ्या. ऑब्स्टिनेट म्हणजे जिद्दी, शी इज ऑब्स्टिनेट. त्याच्यानंतर 16. तिने निरोप घेतला, तिने निरोप घेतला. वाक्याना शी सेड गुड बाय, शी सेड गुड बाय. गुड बाय म्हणजे निरोप घेणे, सेड म्हणजे घेतला, म्हणजे शी सेड गुड बाय. सेड म्हणजे म्हणाली ती, असं आहे ते. शी सेड गुड बाय म्हणजे गुड बाय म्हटलं, त्याच्यामुळे तो निरोप घेतला, असं झालं वाक्य. त्याच्यानंतर 17 वाक्य. ती त्यासाठी स्वयंपाक करते, ती त्यासाठी स्वयंपाक करते. त्यासाठी म्हणजे त्याच्यासाठी. शी कुक्स फॉर हिम, शी कुक्स फॉर हिम. हिम म्हणजे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर कुक्स झालेलं आहे, तर कशाला S लागलेला आहे, सिंग्युलर आहे म्हणून. त्याच्यानंतर 18 वाक्य. ती आक्रमक आहे, ती आक्रमक, आक्रमक किंवा आक्रमक, ती आक्रमक आहे. वाक्याना शी इज अग्रेसिव्ह, शी इज अग्रेसिव्ह. अग्रेसिव्ह असणे म्हणजे आक्रमक असणे, आक्रमक असणे. त्याच्यानंतर 19 वाक्य. ती एकटी दिसत होती, ती एकटी दिसत होती. वाक्याना शी लुक्ड लोनली, शी लुक्ड लोनली. लोनली असणे म्हणजे एकटं असणे, लुक्ड म्हणजे दिसणे. दिसत होती म्हणजे भूतकाळ आहे म्हणून त्याला ईडी लागलेला आहे, लुक्ड झालेला आहे. त्याच्यानंतर 20 वाक्य. तिला एक मुद्दा मिळाला आहे, तिला एक मुद्दा मिळाला आहे. वाक्याना शी गॉट अ पॉईंट, शी गॉट अ पॉईंट म्हणजे तिला सापडला आहे, मिळाला आहे. पॉईंट मिळालेला आहे म्हणजे मुद्दा मिळालेला आहे. शी गॉट अ पॉईंट. त्याच्यानंतर 21. ती दिसली नाही, ती दिसली नाही. वाक्याना शी डिडंट शो अप, शी डिडंट शो अप. दिसली नाही म्हणजे भूतकाळ आहे, त्याच्यामुळे डिडंट आलेलं आहे. भूतकाळाचं साध्या भूतकाळात डिडंट यूज केलं जातं, डीड यूज केलं जातं आणि नॉट यूज केलं आहे कारण निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून. म्हणून शी डिडंट शो अप असं आलेलं आहे. त्याच्यानंतर 22. ती त्याच्यासोबत राहते, ती त्याच्यासोबत राहते. वाक्याना शी लिव्ज विथ हिम, शी लिव्ज विथ हिम. ती त्याच्यासोबत, त्याच्यासोबत म्हणून हिम आहे, राहण्यासाठी लिव्ह झालेलं आहे. शी लिव्ज विथ हिम. त्याच्यानंतर 23 वाक्य. ती मला आनंदित करते, ती मला आनंदित करते. वाक्याना शी मेक्स मी हॅप्पी, शी मेक्स मी हॅप्पी. करते म्हणजे करण्यासाठी मेक वापरलेलं आहे. आता ती आहे, एक वचन आहे म्हणून मेक्स आलेला आहे, मेक्स मी हॅप्पी. वर सगळी वाक्य आहेत ती तुमच्या लक्षात येईल तशीच आहे बघा, लिव्हच आहे कारण ती आहे, एक वचन आहे, सिंग्युलर आहे, त्याच्यामुळे S लागलेला आहे लिव्हला. सेम 23 सेंटेन्सला, 23व्या सेंटेन्सला शी आहे, मेक्स आलेला आहे. त्याच्यानंतर 24 वाक्य. तिच्याकडे काय आहे, तिच्याकडे काय आहे. वाक्याना व्हॉट डज शी हॅव, व्हॉट डज शी हॅव अँड क्वेश्चन्स मार्क. हे वाक्य साध्या वर्तमान काळात आहे, पण तुम्ही म्हणाल इथे डज का आलं, तर शी आहे, शी हे एक वचन आहे, त्यावेळी डज यूज केलं जातं प्रश्नार्थी वाक्यात. डू आणि डज वापरलं जातं. डज वापरलं जातं ते सिंग्युलरसाठी आणि डू वापरलं जातं ते प्ल्युरलसाठी, अनेक वचनासाठी. त्याचप्रमाणे इथे केलेलं आहे. आता काय, कायसाठी व्हॉट वापरलेलं आहे. त्याच्यानंतर व्हॉट डज शी हॅव, हॅव म्हणजे आहेसाठी आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे, असं वाक्य आहे.
व्हॉट डज शी हॅव अँड क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर 25वं वाक्य, ती गायिका बनली. ती गायिका बनली. वाक्यानं शी बिकेम अ सिंगर. शी बिकेम अ सिंगर म्हणजे ती काय झाली, गायिका बनली. केम झालेलं आहे लक्षात घ्या, कारण दुसरं रूप भूतकाळ आहे, साधा भूतकाळ म्हणून क्रियापदाचं दुसरं रूप आलेलं आहे. शी बिकेम अ सिंगर. अशा प्रकारे ही 25 वाक्य आहेत. ही छोटी छोटी वाक्य आहेत पण खूप महत्त्वाची आहेत. तुम्ही बघितल्यावर तुम्हाला आवडली असतील ती, कारण खूप महत्त्वाची आहे आणि डेली यूजची आहेत. मेनली डेली यूज सेंटेन्सेसची आहेत. त्याच्यामुळे व्यवस्थित करा, लक्ष देऊन करा, म्हणजे तुम्हाला ती चटकन लक्षात येतील आणि तुम्ही पटकन शिकून जाल. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, तिथे पण भेट द्यायला विसरू नका. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ म्हणून. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ, आणि लिंक्डइन अकाउंट पेज पण आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ. तिथे आम्हाला जरूर भेट द्या आणि फॉलो करायला विसरू नका. चला तर मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया नवीन सेंटेन्सेस घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.